भारताला तरुण देश मानलं जातं कारण वर्किंग एज पॉप्युलेशन म्हणजेच 15 ते 64 वयातल्या लोकांची संख्या एकूण पॉप्युलेशनच्या 2/3 म्हणजेच 2/3 आहे. भारताचं मीडियन एज, ज्याला मराठीत मध्यक वय असं म्हणतात, ते 28 वर्ष आहे. हे बऱ्याच मोठ्या देशांपेक्षा कमी आहे. याचा डायरेक्ट दिसणारा फायदा म्हणजे कामं करायला आपल्याला बरीच लोकं अवेलेबल असतात. या मनुष्यबळाचा आपण पुरेपूर वापर आपल्या आर्थिक विकासासाठी करू शकतो. पण अजून किती दिवस आपण तरुण देश असू? हळूहळू हे मीडियन एज वाढत जाईल. खरं तर ते ऑलरेडी वाढायला सुरुवात झाली आहे. याचा आपल्या विकासावर काय परिणाम होईल? त्यासाठी कुठल्या प्रकारची धोरणं देशातल्या सरकारांना घ्यावी लागतील? हो, सरकारांना. कारण केंद्र आणि प्रत्येक राज्य सरकारने वेगवेगळी पावलं उचलायची गरज आहे. भारताचा फर्टिलिटी रेट 2 आहे. याचा अर्थ सध्या प्रत्येक स्त्रीला ऑन ॲव्हरेज 2 मुले होतात. ही संख्या 1990 साली 4 इतकी होती. 1952 साली हम दो हमारे दो अशा घोषणा फॅमिली प्लॅनिंगसाठी सरकारकडून केल्या जात होत्या. त्यावेळेस फर्टिलिटी रेट 6 होता, म्हणजेच ऑन ॲव्हरेज प्रत्येक स्त्रीला 6 मुलं असायची. 60 ते 70 वर्षांनी हे यशस्वी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. जेव्हा देशाची आर्थिक स्थिती मजबूत होते तेव्हा गरिबी कमी होते, लोकांची प्रकृती चांगली होते, बालमृत्यू दर, ज्याला इन्फंट मॉर्टॅलिटी म्हणतात, तो सुद्धा कमी होतो. स्त्रियांच्या शिक्षणावर फोकस केला जातो. यातून त्यांना कुटुंब नियोजनाविषयीची अधिक माहिती मिळते आणि कुटुंबाची संख्या कमी होते. जरी ऑल इंडिया लेवलवर हा आकडा 2 असला तरी गावांच्या तुलनेत शहरांमध्ये हा रेट कमी आहे. शहरात हा 1.6ला ऑलरेडी पोचला आहे. बऱ्याच राज्यांमध्ये, विशेषतः दक्षिणेतील राज्य आणि आर्थिकरित्या पुढारलेल्या राज्यांमध्ये हा रेट 2च्या खाली ऑलरेडी गेला आहे. पण UP, बिहार, झारखंड, राजस्थान, मध्य प्रदेश, मणिपूर, मेघालय या राज्यांमध्ये हा फर्टिलिटी रेट अजूनही जास्त आहे. 2.1 हा रिप्लेसमेंट रेट मानतात. याचं लॉजिक रोज वापरल्या जाणाऱ्या रिप्लेसमेंट या शब्दासारखंच आहे. एक कपल जेव्हा मरतं तेव्हा त्यांना रिप्लेस करण्यासाठी 2 जणांची गरज असते आणि हेच त्याचं लॉजिक. 2पेक्षा जास्त असेल तर पॉप्युलेशन ग्रोथ रेट हा दरवर्षी वाढत जाईल आणि 2पेक्षा कमी असेल तर ग्रोथ रेट दरवर्षी कमी होत जाईल. आणि जेव्हा देशाचं पॉप्युलेशन रिप्लेसमेंट रेटवर येतं तेव्हा टोटल पॉप्युलेशनचा ग्रोथ रेट कॉन्स्टंट असतो. या गोष्टी लगेच वर खाली होत नाहीत, याला खूप वेळ लागतो. आता जाणून घेऊ की ॲक्च्युली लहान मुलांची संख्या केवढी आहे. हे जाणून घेणं इम्पॉर्टंट आहे, कारण आत्ताची जी लहान मुलं आहेत तीच 20 वर्षांनी यंग इंडियाला रिप्रेझेंट करणार आहेत. 20 वर्षांपूर्वी 0 ते 4 या वयोगटातल्या मुलांची संख्या एकूण लोकसंख्येच्या 12% इतकी होती. आता ती खाली घसरून 8.5% आली आहे. त्याचबरोबर 20 वर्षांपूर्वी देशात फक्त 4% सिनियर सिटिझन्स राहत होते. आता ही संख्या 7% वर पोचली आहे. यात प्रत्येक राज्यात वेगवेगळं स्वरूप पाहायला मिळतं. केरळमध्ये 16.5%, तमिळनाडू आणि हिमाचल प्रदेशमध्ये 13%च्या आसपास आहे. UP, बिहार आणि आसाम या राज्यांमध्ये सर्वात कमी म्हणजेच 8% एवढा आहे. या सगळ्याचा अर्थ हा की आपल्याकडे सिनियर सिटिझन्सची संख्या वाढत जाणार आहे आणि जन्माला येणाऱ्या मुलांची संख्या कमी होत जाणार. आपली लोकसंख्या 2048मध्ये उच्चांक गाठणार आहे, तेव्हा 1.6 अब्ज होण्याची अपेक्षा आहे. यामुळे ॲटलिस्ट पुढच्या 20 ते 30 वर्षांसाठी तरी आपल्या इकॉनॉमीला त्याचा त्रास होणार नाही. 2100 सालीसुद्धा अख्ख्या जगात भारताचं वर्किंग एज पॉप्युलेशन इतर देशांच्या वर्किंग एज पॉप्युलेशनपेक्षा जास्त असणार आहे. पण पुढच्या बऱ्याच दशकांमध्ये प्रत्येक ठिकाणी लोकसंख्येमधल्या रचना वेगळ्या असतील आणि ह्यामुळे बऱ्याच गोष्टी बदलतील. म्हाताऱ्यांसाठी आरोग्य हा एक मोठा भाग असतो. त्याचबरोबर इमर्जन्सीजसाठी फंड्सची आवश्यकता असते. सध्याच्या सरकारी पेन्शनच्या धोरणेनुसार 2000 सालानंतर लागणाऱ्या लोकांना पेन्शन अवेलेबल नसणार आहे. येणाऱ्या काळांमध्ये पेन्शन प्लॅन्सची गरज भासेल. आरोग्य म्हटल्यावर इन्शुरन्स आणि सार्वजनिक आरोग्य निगडीतील धोरणे चांगली असण्याची गरज भासेल. रोजच्या जीवनात लागणाऱ्या गोष्टी
म्हणजे प्रत्येक बिल्डिंगमध्ये लिफ्ट असणं किंवा सगळ्यांना रस्ता नीट क्रॉस करता यावा म्हणून केलेले काही बदल वगैरे वगैरे. या व्यतिरिक्त बिझनेसेस त्यांचं टार्गेट मार्केटसुद्धा चेंज करतील. जी लोकं लहान मुलांचे कपडे विकत आहेत ते आता सिनियर सिटिझन्सना टार्गेट करू शकतात. सिनियर सिटिझन्ससाठी फॅसिलिटीज वाढवण्याची गरज आहे. पण यात सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे सरकारचे खर्च वाढत जातील आणि याचा भार कमी होत राहणाऱ्या वर्किंग एज पॉप्युलेशनवर पडेल. सगळ्या डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये म्हणजेच विकसित देशांमध्ये वृद्ध माणसांची संख्या वाढत आहे. याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट होऊ नये म्हणून देशांनी त्यांचं लेबर मार्केट ओपन ठेवलं आहे. याचे एक्झाम्पल्स US, कॅनडा, इंग्लंड, सिंगापूर, ऑस्ट्रेलियासारखे देश. तिथे बाहेरची लोकं इझिली काम करायला येऊ शकतात. पण जपानमध्ये तसं दिसत नाही. तिकडे बाहेरून येणाऱ्या लोकांना बंधनं आहेत आणि म्हणूनच आपले फ्रेंड्स आणि रिलेटिव्स जपानमध्ये फारसे दिसत नाहीत. सिनियर सिटिझन्सची लोकसंख्या जपानमध्ये एकूण लोकसंख्येच्या 28% आहे. भारतात हा आकडा 7% आहे. तिथलं मीडियन एज 48 वर्षे आहे, जे भारतात 28 वर्षे आहे. जपानच्या अर्थव्यवस्थेवर याचा फटका आपल्याला दिसून येतो. काही वर्षांनी भारताला सुद्धा लेबर मार्केट ओपन करण्याची आवश्यकता वाटू शकेल. पण त्याआधी आपण असलेल्या यंग इंडियाला पुरेसे शिक्षण आणि जॉब्स देणे गरजेचे आहे, जेणेकरून आपण त्या मनुष्यबळाचा आर्थिक विकासासाठी पुरेपूर वापर करू शकतो. वाढती आणि मोठी लोकसंख्या देशाच्या आर्थिक विकासासाठी चांगली ठरेल की घातक हे या 3 ते 4 वर्षांच्या पॉलिसीजवरून ठरेल. तुम्ही हा एपिसोड स्पॉटिफाय, इकॉनगली वेबसाईट आणि लीडिंग पॉडकास्ट ॲप्सवर ऐकू शकता. मी दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवार नवीन एपिसोड्स घेऊन येतो. तुमचा फीडबॅक आणि सजेशन्स शो नोट्समध्ये दिलेल्या माझ्या ब्लॉग, लिंक्डइन किंवा ट्विटर अकाउंट्सवरून मला नक्की कळवा.